नवी दिल्ली येथे नुकतेच मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी झंडेवालान मंदिराची तोडफोड करण्यात आली, ज्यामध्ये मंदिराचे तुळशीवन, लंगर घर आदींचे बुलडोझरने मोठे नुकसान झाले आहे। या घटनेचा निषेध करण्यासाठी मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी पुणे सेवादार मंडळ तर्फे कोंडव्यातील महादेव मंदिर येथे निषेध सभेचे आयोजन केले होते। यावेळी पंजाबी समाजाचे अमित अरोरा, दिशा अरोरा, कोमल खन्ना, अनिता गरवाल, प्रवीण आहूजा, सुमित खन्ना, दिशा खन्ना आदी मान्यवर उपस्थित होते। पंजाबी समाजाचे श्रद्धास्थान गोरक्षनाथांचे शिष्य पीर रतननाथ आहेत। पीर रतननाथांचे 80 वर्ष जुने असलेल्या दिल्ली येथील मंदिराचा मोठा भाग दिल्ली सरकारने बुलडोझरने पाडला, त्यामुळे पुण्यातील पंजाबी समाजाचे अनुयायी संतप्त झाले आहेत। भारत पाकिस्तानच्या पाठीशी हा समाज पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहे। या मंदिराचा इतिहास 1400 वर्षापासूनचा असून ते मंदिर दिल्ली सरकारकडून बुलडोझरने पाडण्यात आले। या मंदिरासाठी दिल्ली निगम बोर्डाकडून जागाही देण्यात आली होती। या घटनेसंदर्भात पुण्याच्या अप्पर जिल्हाधिकारींना मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी पुणे सेवागार मंडळ संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले। जर ही जागा लवकरात लवकर दिली नाही तर या अनुयायातर्फे नियमित श्रीरामांचा जप करून शांततेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी पुणे सेवादार मंडळ संघटनेने दिला आहे। माझं नाव अमित अरोरा, पुण्यातनं इथे सगळे पुण्याचे सेवादार जमा झालो। मागच्या आठवड्यात 29 नोव्हेंबरला जे आमचं समाजाचं मंदिर आहे, नाथपंथींचं मंदिर आहे दिल्लीत झंडेवाल्यांमध्ये, ते तोडण्यात आलं आणि त्याच्यावर तोडफोड केली। लंगर घर तोडण्यात आलं, तुळशीवन तोडण्यात आलं आणि बाउंड्री वॉल तोडण्यात आली। ह्या मंदिराचं खूप मोठं नुकसान झालं त्याच्यात आणि हे सगळं इल्लीगल होतं। याच्यात जे प्रोटेस्ट करायला जे फिमेल लेडीज वगैरे तिथे आले की काय कारवाई चालू आहे, त्यांना आत जाऊ दिलं नाही। बसमध्ये भरून 50 किलोमीटर बाहेर सोडण्यात आलं, काही नोटीस आली नाही आणि आमची जागा ताब्यात घेण्यात आली, तिथे पत्रे लावून दिले। हे सरासर चुकीचं आहे आणि अन्यायकारक आहे। 1400 वर्ष इतिहास असलेलं गुरु गोरक्षनाथांची गादी असलेली रतननाथांचं मंदिर, जे आज काबूलमध्ये, जलालाबादमध्ये, गजनीमध्ये, पाकिस्तानच्या पेशावरमध्ये सुद्धा अटल उभे आहेत, त्यांना एक स्क्रॅच सुद्धा आलेला नाही। आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये त्या मंदिराला तोडलं जातं, नुकसान केलं जातं, हे कुठलं न्याय आहे? आणि ती पण जागा जी 80 वर्षापासून तिथे भैरव बाबा, हनुमानजी, लक्ष्मीनारायण भगवान सगळे देवी देवतांचा मंदिर आहे आणि दररोज काकडा आरतीपासून दिवसभर पूजा आरती होते। मागची 16 वर्ष 1 मिनिटही न थांबता हरे रामचं जाप तिथे चालू आहे, अखंड ज्योत चालू आहे। पूर्ण भारतात मला असं मंदिर दाखवा जिथे अशी ज्योत चालू आहे। हा मंदिर, हा वारसा आम्ही चालू ठेवलेला आहे की नाथपंथांचं मंदिर आहे। आमचे 31वे गुरु तिकडे विराजमान आहेत। एवढं असताना सुद्धा या मंदिराला एवढं नुकसान केलं गेलं। आमची हीच मागणी आहे की अशा अधिकारींवरती तत्पर कार्यवाही हो। आमचे महाराष्ट्राचे जे सेवक आहेत, पुणेचे सेवक आहेत, ते हे निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत। आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई हो। आणि दुसरी गोष्ट मुख्य म्हणजे ज्या तुलसीवनला आणि ज्या लंगर घरला, जिथे लाखो भाविक आता शिवरात्रीच्या कार्यक्रमाला खूपच लवकर येतील, आम्हाला महिनो आणि कितीतरी दिवस लागतात ते लंगर वगैरे सगळं व्यवस्था तयार करायला, आता लवकरच ते सगळे येतील, त्यांची व्यवस्था खूप बाधा होईल। आमचे जेवढे सेवक आहेत ते जर्मनीवरून, ते लंडनवरून, ऑस्ट्रेलियावरून येतात, वर्षानुवर्षापासून येतात, त्यांना असुविधा न हो म्हणून लवकरात लवकर आमची जागा परत द्या, ते पत्रे काढण्यात यावे आणि जी यथास्थिती मागच्या आठवड्यापर्यंत होती ती बहाल करावी, हेच आमचे निवेदन। आम्ही कलेक्टर साहेबांना, मॅडमना हे निवेदन दिलेलं आहे, आमचे भावना व्यक्त केल्या आहेत आणि खूप शांतिप्रियाने जाऊन आम्ही आमचं ॲप्लिकेशन दिलेलं आहे। आमचं पुढचं मागणी जे लवकरात लवकर त्यांनी ॲक्सेप्ट करावी आणि त्याच्यावरती ॲक्शन घ्यावी। जरी त्यांनी ॲक्शन नाही घेतली, आम्ही काय इथे विद्रोह करणारे अशी लोक नाहीत, आम्ही रामचा जाप करणारी लोक आहेत। आम्ही शांतीप्रमाणे असंच जे जाप इथे परत अजून निवेदन आणि जे काही अधिकारी असतील, जे आमचा आवाज अमित शाह, मोदीजी आणि गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवतील, त्यांना आम्ही निवेदन करत राहणार आहे।
मैं निशा अरोरा, पूना की सेवादार हूँ। आप सबको मेरा राम राम। जैसे कि आप जानते हैं, मंदिर दरगाह पीर रतननाथ जी, यहाँ इसका प्रमुख स्थान दिल्ली में झंडेवालन में स्थित है, विराजमान है। यह एक प्राचीन स्थान है। यहाँ रामायण जी का पाठ होता है, श्रीमद् भगवत गीता होती है, उसकी कथा होती है, और हरे राम का जाप होता है। नित्य प्रतिदिन रोज शिव जी की आरती होती है, कृष्ण जी की आरती होती है, लक्ष्मी नारायण जी की आरती है, संकीर्तन होता है। ये हमारा बहुत ही प्राचीन स्थान है। इस 29 नवंबर को प्रशासन द्वारा यहाँ बहुत ही गलत कदम उठाया गया। हमारे मंदिर की दीवारें तोड़ी गई है, हमारे मंदिर के लंगर घर को तोड़ा गया है, जहाँ शिवरात्रि पर, चौदस पर लाखों सेवकाई आती है, लंगर करती है। हमारे मंदिर के तुलसी वाटिका को तोड़ा गया, जहाँ तुलसी माता की पूजा होती है। मैं नरेंद्र मोदी जी को, अमित शाह जी को और आदित्यनाथ योगी जी को हाथ जोड़ के विनती करती हूँ कि हमारे मंदिर की जगह हमें जल्द से जल्द वापस कर दीजिए। जय श्री राम।